मधी चिळकांडी फुटली काय टाकी धुत असताना पाणी भरताना मधीच ही चिळकांडी निघाली। तर बघा मैत्रिणींनो, कोणतीही तामझाम न करता अगदी थोड्या साहित्यात, कमीत कमी साहित्यात आपण पालकाची अशी ही सुक्की भाजी बनवलेली। चला आता घरातली तर सर्व कामं झालेली आहे, म्हणजे स्वच्छता आणि बाहेरचं करायचं म्हणजे टाकी साफ करायची। पण टाकी साफ करायला घेतली तसं ते हे कुत्रं पाण्यामुळं त्याला इतकी मज्जा वाटत होती ना, ते मध्ये इतकं करत होतं ना, ते पाण्यातही बसत होतं आणि सगळ्याकडं चिखलचा राडा राडा करून देत होता। आता त्याला किती काही हुसकायचा प्रयत्न केला पण कसलं काय, असो आता त्याला घेऊनच आता मी काम करते। आता काय ते तर काही जायला तयार नाही आहे, ते मधूनच पुन्हा फिरून यायचं। तर आता घरातली सगळी कामं तर झालेली आणि बाहेरचं गार्डनमधलं फक्त थोडंसं राहिलेलं आहे, तेवढं आता करेन नंतर। पण पहिली मला ही टाकी साफ करून घ्यायची आहे। टाकीत काय झालंय, आज मंगळवार आणि बुधवारपासून काय होईल, लाईट जी आहे ती रात्रीची राहणार आणि मग कसलं काय पुन्हा 8 दिवस कुठं वाट पाहावा, कारण त्याच्यामध्ये इतके शेवाळ पण झालेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवाळामुळं काय मच्छर पण खूप झाले होते। मी सारखी काढायची पण तरी ते मच्छर व्हायचेच। मग आता म्हटलं की टाकी स्वच्छ करून टाकूया, शेवाळही सगळं काढूया। टाकी साफ करायला मला लागणार आहे 4 गोष्टी, एक म्हणजे कपड्यांची पावडर, दुसरी म्हणजे घासणी, तिसरी म्हणजे खराटा आणि चौथं म्हणजे हे सर्व स्वच्छ झाल्यानंतर ते पाणी लागणार आहे। म्हणून पाणीसुद्धा मी काय केलं त्या टफामध्ये आधीच काढून ठेवलेलं आहे। मग आता बाहेरून स्वच्छ करते, नंतर मग आतून काढायची म्हटल्यानंतर आतमध्ये मला घुसावंच लागणार आहे आणि म्हणूनच हे सर्व काम मी आंघोळीच्या आधी करत होते। आता काकांच्या त्यांच्या वरच्या टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी काय करावं लागतं, विहिरीच्या जवळ तो पाईप आहे त्याला झाकण लावावं लागतं। मग झाकण लावल्यानंतर डायरेक्ट वरती पाणी जातं। तर काकांना झाकण लावून आले होते आणि त्यांचं माझं टाकी धुवूनपर्यंत त्यांचं पाणी पण होत आलेलं होतं आणि मला म्हणत होते की पटकन आवर, कारण कसं आहे ते जे पाणी आहेत ना, मग ते पडलं जातं नळातून, म्हणजे जी नळी लावलेली आहे एक्स्ट्रा पाणी पडलं जातं आणि ते सर्व तिकडं पुन्हा जे त्यांच्या साईडची जी गटार आहे ते पाणी काढायचं, ते चारी खोललेली आहे तर त्याच्यामध्ये जाऊन ते साचलं जातं म्हणून। आणि तोपर्यंत तर माझं हे झालेलं पण होतं, फक्त एवढंच का आणखीन एकदा दोनदा धुवून घ्यावं म्हटलं आणि मग नंतर हे टाकीमध्ये नळी लावून द्यावं। पण जसं आता ती टाकी स्वच्छ करावं ना, तसं ते आतमध्ये असं वाटायचं की स्वच्छ झालेली नाही, पुन्हा एकदा घासावं, पुन्हा दोनदा घासावं, असं होऊन जायचं आणि तो टाईम त्यामुळे लागत होता। चला आता फायनली टाकी स्वच्छ झालेलीच आहे जवळपास आणि आता मी ते सर्व आजूबाजूचं स्वच्छ करून घेते, कारण मला तिथं टाकी पण ठेवायची आहे आणि टाकी मी तिथं जिथं पहिली जागा होती ना तिथंच ठेवून देणार आहे। तर अशा पद्धतीने ही मी टाकी साफ केलेली आहे। म्हणजे मला तर जवळजवळ म्हणजे 3च वस्तू लागल्या, खराट्याची काही गरजही वाटली नाही, फक्त घासणी, कपड्याची पावडर आणि पाणी। तर चला आता मी आता ही जागेवर ठेवून देते आणि इतकं ओली झाली होती ना काही सांगू, मला ना असं म्हणजे पार, आणि ते सर्व चिखलाचा राहाडा। चला फायनली झाली आहे स्वच्छ, आता नळी टाकत आहे। आता याच्या शेवाळा यायला बसला येणार ते। चला आता याच्यावर ठेवते मी। आता तिकडं काकांचा ओरडा चालू होता की तू एवढी टाकी धुतलीस कशाला, आता खूप वेळ लागन हे पाणी भरायला, कारण मग निम्मी असती ना टाकी पाण्याची तर मग एवढा वेळ लागला नसता। पण आता तिकडं त्यांचं पाणी पण भरून तिकडं वाहत होतं आणि मग मी घाईघाईत गेले, म्हटलं इकडं कसं जी नळी आहे ना ती नळी धरून ठेवा, म्हणजे इकडं फुल प्रेशरमध्ये पाणी। आणि असं करता करता नेमकी काय झालं की ते नळी एकतर अशी 4-5 तुकड्यांनी जोडलेली आहे आणि मधूनच ती नळीचं मधी चिळकांडी फुटली काय, टाकी धुत असताना पाणी भरताना मधीच ही चिळकांडी निघाली आणि अजून टाकीत पाणी भरायचं किती आहे, अजून तर काहीच झालं नाही, निम्म पण नाही।
त्यानंतर इतकी फजिती झाली ना माझी, काय सांगू. इकडं हे धरावं का काय करावं. आणि मग काका आले. काकाने जे उडणारं पाणी होतं ना तिथं मग बोट धरून ते बंद करायचा प्रयत्न केला, पण कसलं काय, काहीच नाही. सगळीकडं पाणीच पाणी झालं होतं. पण मी काय केलं की एवढं दाखवल्यानंतर कॅमेरा बंद करून ठेवला होता, त्याच्यामुळं. नाही तर ती सगळी जी आमची फजिती ना ती सर्व रेकॉर्ड झाली असती. पण काय करणार आहे, आधीचाच व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि मग मी बंद करून ठेवलं होतं. आणि नंतर मी तिकडं पुन्हा नळापाशी जी नळी निसटती ना ती धरायला गेली होती. कशी बशी टाकी भरली, एवढं पाणी पाणी झालं बघा. मी आज टाकी धुतली होती, त्याच्यामुळे ना काकांचं जरा थोडंसं हे झालं, कारण टाकी पूर्ण रिकामी केली होती ना त्यामुळं. आणि नेमकी पाईपही फुटला. तर पाईप म्हणजे आपला हा ही नळी फुटली. तर मग त्याच्यामुळं तर काही विचारायचं नाही, सारं डोळं झालेलं आहे. पण आज कसं, उद्यापासून रात्रीची लाईट राहील, त्याच्यामुळं आज सगळं भरून घ्यायचं आहे. आता हे पाणी हे झाल्यानंतर प्यायचं पाणी भरायचं आहे घरातलं. चला, किती ओली ओली झाली मी, एवढी ओली ओली, सगळी ओली ओली झालेली आहे. तर ते घरात आवरते कष्टाने. ते काम झाल्यानंतर घरात आलेली आहे आणि आता बनवत आहे भाजी. अर्थात ते ही शेपू पण आहे आणि पालक आहे. आता तुम्हाला इथून पालक आणि शेपू ही भाजी मी रस्सा भाजीची बनवून दाखवली, पण आता मी सुक्की भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे. इकडं शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे मी एकत्र वाटणार आहे. त्यापैकी लसूण जो आहे ना तो थोडा मी बाहेर काढलेला आहे, तो फोडणीला द्यायचा आहे. आणि इकडं टॉमॅटो आणि बाकीचं आता काही लागेल ते मी करते. अगदी साधी सिंपल, कोणतीही तामझाम न करता अगदी चविष्ट, चवदार, रुचकर अशी पालकाची सुक्की भाजी बनवणार आहे. तर चला, मी आधी काही करते, याचं वाटण करून घेते. आता एवढा उशीर झाला आहे तर मला आवरायला सुद्धा वेळ नाही. देवपूजा केली म्हणजे स्वतःचं आवरलं. अजून घरातलं पाणी पण राहिलेलं आहे भरायचं. आणि आता त्यानंतर आता ते सर्व मी भाजी टाकल्यानंतर आता सर्व आवरते. मी माझं स्वतःचं आवडत म्हणजे विणीफणी करते. काय करावं, अशी कामं चालूच राहतात. आणि कसं आहे, 10 वाजेपर्यंत तो उरकलं पण पाहिजे. भाजी बनवायची म्हटल्यानंतर खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला. असं थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे. थोडंसं कूट शेंगदाणे असे वाटले पाहिजेत, असे या पद्धतीने. याच्यामध्ये शेंगदाणे आहे म्हणून असं. तर चला, आता मी घेते भाजीला सुरुवात करते. मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण. आता यामध्ये मी टाकत आहे टोमॅटो आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी टाकत आहे मी मीठ. आता यांना चांगलं परतून घेते. याचं पाणी निघत आहे, असं वर वर उडतं हे पाणी. चला, आता मस्तपैकी मऊ सूज झालेले आहे आणि यामध्ये जात आहे जिऱ्याचा कूट. जिऱ्याचा कूट टाकलेला आहे. तसा मी सहसा टाकत नाही, पण टाकलंय आता. आणि यामध्ये आता मी आपण वाटण जे केलेलं होतं ना ते 3 घटक घेऊ, 3 वस्तू घेऊ, त्यांना पण चांगली परतून घेत आहे. यामध्ये हळद. आता मी यामध्ये टाकत आहे भाजी, पालक आणि शेपू एकत्रित. आणि आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे. चला, आता त्यांना सुद्धा मी काय करते असे. आता याला पाणी सुटेल बरं का. माझी एकटीसाठी भरपूर भाजी झाली ही, जी संध्याकाळपर्यंत उठत नाही. आणि अशा जुड्या पण छोट्या छोट्या येत नाही. घरात 3 माणसं असो जुडी तेवढीच, एकटा असो तरी तेवढीच. चला, आता याला पाणी सुटणच. गॅस मी धीमा केलेला आहे, अगदी बारीक. आणि अशा वेळेस काय करायचं असतं, ह्या भाज्या बनवताना पालेभाजीच्या, अर्थात आता भेंडीची भाजी बनवताना आपण झाकण ठेवत नाही, पण पालेभाज्या बनवताना नेहमी झाकण ठेवा, कारण जीवनसत्व उडूनही जात नाही. आणि शिवाय कसं आहे,
गॅसची सुद्धा बचत होते हे की नाही. चला आता ते बघा, आता हे पाणी ना अगदी सुटलेलं आहे, पाणी टाकायची काही गरज नाही आहे. आणि जर लईच टाकायचं ठरलं तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, खूप नाही टाकायचं. तर चला आता पुन्हा झाकण ठेवते. आपली भाजी झालेली आहे आणि मी ती काढून घेते. तर बघा मैत्रिणींनो, अशी ही कोणतीही तामझाम न करता अगदी साध्या सोप्या रीतीने पालकाची सुक्की भाजी, पालक शेपूची सुक्की भाजी बनवलेली आहे. तर कशी वाटली जरूर कमेंट करा. ज्वारीची भाकरी करून घेते मी. म्हणून दूध पिऊन गेली मस्त साईचं आहे की नाही. हां, कधी येते कधी जाते. चला आता इकडं मी भाकरी टाकलेली आहे आणि ह्या भाकरीमुळेच हा तवा सगळा काळा काळा होतो.